या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते पिठापुरमचा मनोरंजक प्रवास आणि पिठापुरममधील पर्यटन स्थळाबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी पंकज पाटील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक नव्या व्हिडिओमध्ये, एक नव्या टूरमध्ये. या ट्रिपसाठी आम्ही टोटल 8 जण जाणार आहोत. त्यातले 4 जण आम्ही आता ते जमा झालेलो आहोत. ऑलरेडी आमची एक ट्रेन मिस झालेली आहे. कोणार्क एक्सप्रेस नावाची, मोंता नावाचं वादळ तिथे आल्यामुळे ही ट्रेन कॅन्सल झालेली आहे. हे आमचे सौरभ सर, एक मार्गदर्शक, आणि काही मायथॉलॉजिकल गोष्टी, काही हिस्टॉरिकल गोष्टी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतील. आणि हा अभिषेक हाय कर. हा अभिषेक हा फूड लवर आहे. हा आपल्याला बऱ्याच गोष्टी, आपल्याला कोणत्या ठिकाणी चांगलं खायला मिळतं याबद्दल माहिती देणार आहे. आणि हा रोहित. आणि आता एक जणाची आम्ही वाट बघतोय. एक जण पोहोचतो इथे. आणि हा आहे आमचा 6वा मेंबर धनंजय. हाच आपला सारथी आहे. अचानक तिकीट कॅन्सल झाल्यामुळे, कोणार्क एक्सप्रेस कॅन्सल झाल्यामुळे तात्काळ यानेच तिकीट काढून आपल्याला ही ट्रिप ऑन ठेवली. आणि ह्याचे हे 2 मित्र आहेत. नमस्कार मित्रांनो, पुण्यावरून भुवनेश्वरला कोणार्क एक्सप्रेस जी मुंबईवरून येते ही गाडी जाते. पण सध्याच्या काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे कोणार्क एक्सप्रेस कॅन्सल झालेली आहे. तर त्याऐवजी आपण 1722 म्हणजेच LTT काकीनाडा पोर्ट COA एक्सप्रेस ह्या गाडीने जात आहोत. आणि तिथून कोणार्कला जायच्या आधी, पुरीला जायच्या आधी आपण पिठापूर येथे उतरणार आहे. पिठापूरजवळ जे सामलकोट जंक्शन आहे तिथे ही गाडी आपल्याला नेईल. आणि पिठापूरचं दर्शन घेऊन आपण पुढे पुरीकरता प्रस्थान करणार आहोत. धन्यवाद. चला, फायनली आपल्याला तिकीट मिळालेलं आहे. आणि हा आमचा सीट नंबर आहे 36, 37, 38. आणि माझा किती आहे रे? 34. सर्वांना जागा मिळाली आणि प्रवासाला सुरुवात झाली. रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता आम्ही सोबतच घेतला होता. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सर्व कचरा इथे तिथे न टाकता गोळा करून तो ट्रेनमध्ये असलेल्या कचरा कुंडीत टाकला. आमची सकाळ आंध्र प्रदेशमधील एका छोट्या अशा टुमदार स्टेशनवर झाली. इथे सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि अजून तब्बल 6 तासाचा प्रवास बाकी होता. बाहेरच्या राज्यातली डोंगर का? बाहेरच्या राज्यात आंध्रा. सगळ्यांनी दाबून सकाळचा नाश्ता केला. थालीपीठ, पुऱ्या आणि पराठे, बरंच काय काय. हे सगळं खाऊन झाल्यानंतर दुपारची वामकुस्की सकाळीच घेतली. अथांग अशा गोदावरी नदीचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह काय आवरला नाही. रोहित, तुला एक शिडीचे पैसे जादा द्यायला लागतील ना. चहा वगैरे दिलास का त्याला? एवढं घेऊन आणि बेड घ्यायला उठला होता रोहित. बेडच घेऊन येणार म्हटलं. हा, थोडा गप्पा, थोडी मस्ती, थोडी चेष्टा करत करत मस्त सगळेजण रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेत होते. आणि इथे एक चिमुकली मैत्रीण सुद्धा मिळाली आम्हाला. अरे धन्या, तुला गरम होत नाही रे एवढं हे घालून बसलायस? अरे तुला बघून आम्हाला गरम होतंय. तब्बल 20-21 तासाच्या प्रवासानंतर काल 5 वाजता आम्ही पुण्यातून जर्नी सुरू केली होती. आणि आता सामलकोट जंक्शनला पोहोचलेलो आहोत. हे पिठापुरमपासून सर्वात जवळचं स्टेशन आहे. कोकीनाड एक्सप्रेस तसेच कोणार्क एक्सप्रेस या दोन्ही ट्रेन या जंक्शनवरून जातात. ते बाहेर आल्यानंतर स्टेशनच्या बाहेर तुम्हाला रिक्षा वगैरे अवेलेबल आहेत. इथून फक्त एक 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे पिठापुरमच्या दर्शनासाठी. इथून तुम्हाला लोकल रिक्षा, तसेच इथे बस स्टँड आहे. रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर बस स्टँड आहे. इथून तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता. पिठापुरमसाठी कंटिन्यू इथे ट्रान्सपोर्ट सेवा आहे. समालकोटपासून तुम्हाला बाहेर स्टेशनच्या बरोबर बाहेर एक्झॅक्ट समोरच्या साईडला बस स्टेशन पण आहे, बस स्टॉप पण आहे. बस स्टॉपपासून 30 रुपये फेअर आहे प्रत्येक पर्सनची. आणि तिथं ती पिठापूरच्या अलीकडे जो बस स्टॉप आहे तो थोडासा 1-2 किलोमीटर अलीकडे आहे. सो तुम्ही प्रायोरिटी द्या की तुम्ही रिक्षा वगैरे इथे बाहेर भरपूर लोक थांबलेले असतात. 50 रुपये पर पर्सन प्रमाणे ते फेअर घेतात आणि तुम्हाला हवे तिथे ते मंदिरापर्यंत, अगदी मंदिरापर्यंत तुम्हाला ते नेऊन सोडतात.
तुम्ही जर 4 जण असाल तर 300 रुपयामध्ये ते तुम्हाला पूर्ण तुमचे एक पूर्ण रिक्षाची फेअर तुम्हाला देतात. सामलकोटपासून साधारण अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यानंतर ज्या ठिकाणाची आतुरतेनं आम्ही वाट बघत होतो अशा ह्या पवित्र अशा पुण्यभूमीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या भूमीत पोहोचलो. पिठापुरम येथे मंदिर देवस्थानातर्फे मोफत राहायची व्यवस्था आहे मंदिर ट्रस्टकडून. तुम्हाला फक्त सोबत येताना आपल्या आधार कार्डचे झेरॉक्स घेऊन यावे लागतील. आम्ही सुद्धा एका रूमचं बुकिंग केलेलं आहे. 13 नंबर रूम आहे आमची. पिठापुरम मंदिर देवस्थानातर्फे रोज दुपारी 2 वाजेपर्यंत इथे अन्नछत्र चालू असतं. इथे अन्नछत्राचा असंख्य भाविक असे लाभ घेत असतात रोज. 1500 वर्षापूर्वीचा इतिहास या पिठापुरमला लाभलेला आहे. त्याच्याही पूर्वी जर सांगायचं झालं तर एक उल्लेख सापडतो. इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्याही पूर्वीचा उल्लेख आहे. सम्राट समुद्रगुप्तांच्या प्रयाग शिलालेखात इसवी सन पूर्व 350 वर्षापूर्वी या गावाचा उल्लेख सापडतो. आणि अतिशय ऐतिहासिक आणि पौराणिक दोन्ही महत्त्व लाभलेले हे शहर आहे. विविध मंदिरं आहेत आजूबाजूला या पिठापुरमच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्तगुरूंचे कलियुगातील पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं हे मूळ जन्म ठिकाण आहे. 1320च्या दरम्यान त्यांचा जन्म याच पिठापुरम शहरामध्ये झाला. पिठापूरच्या आजूबाजूला असणाऱ्या एक 5-6 मंदिर आहेत इथे आजूबाजूला. इथे तुम्हाला फिरण्यासाठी तुम्ही इथे लोकल कार वगैरे किंवा असे फॅसिलिटी अवेलेबल आहेत. ते आपले मराठी बांधव सुद्धा भरपूर आहेत. आपल्याला आता जी गाडी बुक केलेली आहे आपण ते सुद्धा सांगलीचेच आहेत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपले मराठी भाषिक सुद्धा भरपूर जण आहेत. आपण त्यांचीच गाडी ठरवलेली आहेत. दादा तुमचं नाव काय? संजय गारळे. संजय गारळे. यांचं एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच्या साईडला त्याच लेनमध्ये थोडंसं पुढं आल्यानंतर हे श्रीपाद अन्नपूर्णा हॉटेल आहे. या ठिकाणी आता सध्या काम चालू आहे. भक्त निवासाचं काम चालू आहे आणि त्यांची गाडी सुद्धा आहे. त्याच्यामार्फत आपण इथे आजूबाजूला असणारे सगळे मंदिरं फिरू शकतो. तर इथे आल्यानंतर यांना आवर्जून कॉन्टॅक्ट करा. पिठापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराच्या इथून सर्वात जवळ असणारं हे पहिलं स्वामी समर्थांचं मंदिर. बऱ्याच इथे भक्त निवास सुद्धा आहेत. बरेच महाराष्ट्रीयन लोक या ठिकाणी येऊन राहतात आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो. बरेच लोक आंध्र प्रदेशमध्ये येतात तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी वगैरे. पण याच आंध्र प्रदेशमध्ये पिठापुरमच्या अगदी जवळ म्हणजे पिठापुरमपासून साधारण एक 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर असेल हे अन्नावरम सत्यनारायण स्वामी मंदिर. तर हे मंदिर आंध्र प्रदेशमधील बालाजी मंदिरानंतरचं 2ऱ्या क्रमांकाचं मंदिर मानलं जातं तीर्थक्षेत्र म्हणून. या ठिकाणी बरेच लग्न झाल्यानंतर किंवा सत्यनारायणच्या पूजा घालण्यासाठी वगैरे बरेच लोक भाविक या ठिकाणी भेट देत असतात. आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण काही गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. या मंदिराचं बांधकाम हे द्रविड शैलीमधलं आहे. द्रविड बांधकाम शैलीतलं मंदिर जरी अलीकडच्या बांधकामाचं असेल तरी त्याला पौराणिक हिस्ट्री आहे खूप मोठी. आणि हे मंदिर एक रथाच्या स्वरूपात बांधलेलं आहे. चारी बाजूला 4 रथाची चाकं, चंद्राचं आणि सूर्याचं प्रतीक असणारी अशी या मंदिराचं बांधकाम आहे. हे सत्यनारायणचं भारतातील असं एकमेव मंदिर आहे. आणि या मंदिराच्या मंदिराच्या टेकडीच्या खालच्या साईडला पवित्र अशी पंपा नदी वाहते. त्यामुळे ह्याचे महत्त्व अजूनच वाढते.
हे आहे आंध्र प्रदेशमधील कुकुटेश्वर मंदिर. कुकुटेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर आहे, शिवमंदिर आहे. या मंदिराच्या इथे भगवान महादेवाची कुकुट म्हणजे मुर्गा, कोंबड्याच्या स्वरूपात पूजा केली जाते. आणि याच कुकुटेश्वर मंदिराच्या इथे गयासूर या दैत्याने तपश्चर्या करून चक्क स्वर्गावरच राज्य केले आणि लोकांना मोक्ष देण्याचा वर मागितला. त्यामुळे काय झाले की नरक रिकामा होऊ लागला आणि स्वर्ग भरू लागला. मग त्रिमूर्तींनी युक्तिवाद करून ब्राह्मण वेश धारण करून गयासुराच्या शरीरावर यज्ञ करण्याची विनंती केली. हे यज्ञ एकूण 7 दिवस चालले. नंतर शिवांनी कोंबड्याचा वेश धारण करून गयासुराला बोलवले आणि त्याचा यज्ञ भंग केला. बदल्यात गयासुराला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागला आणि त्याच्या पायाचा भाग जो आहे तो पिठापूरमध्ये, म्हणून पिठापूरला पदगया असेही म्हणतात. तर शरीराचा भाग हा बिहारच्या गयामध्ये गेला. नमस्कार मित्रांनो, हे आहे पुरोहितिका मंदिर आणि कुकुटेश्वर मंदिर एकदम समोरासमोर असणारी 2 मंदिर आहेत. पुरोहितिका मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक असणारं मंदिर आहे. या ठिकाणी देवीची पाठीचा पाठ पडला होता. पिठापूरच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मंदिरांची दर्शनं झाल्यानंतर संध्याकाळी गुरूंच्या पालखीच्या पूर्वी आम्ही परत पिठापूरच्या मंदिराच्या इथे पोहोचलो. पुण्यापासून अगदी 1000-1100 किलोमीटर लांब येऊन आंध्र प्रदेशमधील पिठापूर येथे दत्त महाराजांचं दर्शन घेताना इथं अगदी असं वाटत नाही की आपण महाराष्ट्रापासून एवढ्या लांब आलेलो. महाराज चालू आहे आतमध्ये मराठीमध्ये. बरेच महाराष्ट्रातले लोक इथे या ठिकाणी राहतात. या ठिकाणी त्यांचे घरं आहेत, हॉटेल्स आहेत. जनरली सांगली भागातील लोकांची खूप वस्ती आहे इथे. खूप लोक राहतात इथे सांगलीच्या भागातील. संपूर्ण दिवस अगदी भक्तिमय वातावरणामध्ये पिठापुरममध्ये घालवला. त्याच्यानंतर संध्याकाळी अन्नक्षेत्रामध्ये प्रसादाचा लाभ घेतला आणि साधारण 12:30-1च्या दरम्यान आमची कोणार्क एक्सप्रेस होती जगन्नाथपुरीसाठी. त्यामुळे आम्ही जवळच असणाऱ्या पिठापुरम स्टेशनकडे निघालो. लवकरच भेटू व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. व्हिडिओचा पुढचा भाग असणार आहे जगन्नाथपुरी, कोणार्क सन टेम्पल आणि लिंगराज टेम्पल, तसेच भुवनेश्वरमधील असणारी आजूबाजूची पर्यटन स्थळं. अशाच नवनवीन माहितीसाठी, नवीन लोकेशनसाठी आपल्या व्हिडिओला बघत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.